नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे। सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी आहे। बघा, तुम्ही ही सर्व प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरे वहीत सोडवायची आहेत। क्वेश्चन 1A डू एज डायरेक्ट एनी 4 8 मार्क्ससाठी आहे। सिक्स क्वेश्चन दिलेले आहे, कोणतेही 4 क्वेश्चन तुम्ही सोडवायचे आहेत 8 मार्क्ससाठी। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन डू एज डायरेक्ट 2 मार्क्ससाठी। सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 2A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटी। बघा, त्या ठिकाणी जो पॅसेज दिलेला आहे तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे। पण या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे। आता पुढील पॅसेज अभ्यासू। या ठिकाणी पुढील पॅसेज देण्यात आलेला आहे। A1 क्वेश्चन नेम द फॉलोइंग 2 मार्क्ससाठी आहे। A2 क्वेश्चन कंप्लीट द वेव डायग्राम 2 मार्क्ससाठी आहे। A3 क्वेश्चन देखील 2 मार्क्ससाठी आहे आणि A4 क्वेश्चन डू एज डायरेक्ट देखील 2 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटी। आता पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे, तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। पहा, ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायची आहे, कारण पुन्हा पुन्हा तेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात। B2 क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रीराइट द सेंटेन्स। आणि B3 क्वेश्चन आहे कंप्लीट द वेव। B4 क्वेश्चन डू एज डायरेक्ट 2 मार्क्ससाठी। B5 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी। आता सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्ससाठी आहे। बघा, पुढे जी पोयम दिलेली आहे ती वाचायची आहे आणि त्यावर आधारित आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे।